करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 13वा नामरूप समास 5वा कहाणी निरूपणा श्रीराम समर्थ. कोणी एक दोघेजण पृथ्वी फिरती उदासीन कालक्रमणे लागून कथा आरंभिली. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. प्रत्यक्ष कार्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करत असतो, श्री गणेशाने करत असतो. ज्याप्रमाणे आपल्या देहाचं मन चंचल आहे, त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर प्रत्यक्षात जो चौथा आहे तोच म्हणजे श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कारण आपण सर्वांना ज्याप्रमाणे विसरलेलो आहोत, परंतु आजचा समाज का महत्त्वाचा आहे? आपण फक्त वाचत असतो, वाचण्याला अर्थ नाही आहे. वाचन करून उत्तम प्रकारे त्याचं मनन आणि मननाचा निजध्यास आपल्याला करता यायला. ज्याप्रमाणे आपण श्रवण करत आहोत, नुसतं ऐकून उपयोगाचं नाही आहे, ते अंतरी पेरता आलं पाहिजे. मग त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आजचा जो समास आहे या ग्रंथामध्ये, हा ग्रंथ बघा प्रत्यक्षपणे वाचत असताना या ग्रंथाचं सार आपल्या अंतरीपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाची चव बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्याची गोडी, त्याचे आस्वाद, ज्याप्रमाणे आपल्याला तो पदार्थ आपल्याला इतका आवडतो की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. फक्त तो पदार्थ आपल्याला बघा ज्या दुकानामध्ये असेल त्या दुकानामध्ये फक्त आपण पाहून आपल्याला पोट भरेल का? नाही आहे. त्याची गोडी आस्वाद आपल्याला घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. मग त्याचप्रमाणे आजचा समास का महत्त्वाचा आहे? दशक 13वा दाखवला नामरूप. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडले ते प्रत्यक्ष भगवंताच आहे. कारण लोकांची मतं आपण ऐकली, लोकांची मतं सुद्धा जाणली, परंतु त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये काहीच झाला नाही. लोकांच्या कहाण्या पण ऐकल्या, कथा ऐकल्या, परंतु प्रत्यक्षात या बोधातून दास कसा घडेल, या श्रवणाच्या माध्यमातून कसं सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणून दशक 13वा नामरूप, नाम आणि रूप, आणि त्यातला समास 5वा कहाणी निरूपण. कहाणी म्हणजे काय? कहाणी प्रत्यक्षपणे होणारं नुकसान आणि प्रत्यक्षपणे आपण सांगणाऱ्या कथा गोष्टी यांचं सार, ज्याप्रमाणे समर्थांनी प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त करून दिलेले आहे. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघेजण पृथ्वी फिरती उदासीन कालक्रमणे लागून कथा आरंभिली. जेव्हा आपला मित्र असतो, आपण एकटे असतो, आपण एकट्याशीच बोलत असतो, मनात जे येईल त्या विचारामध्ये आपला देह असतो. परंतु कोणी एक दोघेजण, जर आपल्या सोबत कोणी एखादा मित्र असेल, आपला नातेवाईक असेल, बघा प्रत्यक्षपणे त्याच्यामध्ये आपण टाईमपास करत असतो, वेळ घालवत असतो. कुणी दोघे मित्र या पृथ्वी तलावर अनासक्तपणे हिंडत असतात, इकडे तिकडे फिरायला जातात, गप्पा गोष्टी करतात, वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.
आपण एखादा मित्र असेल किंवा बघा आपला सोबत असेल, कोणी सोबती असेल, त्याच्यासोबत आपण फक्त शांतपणेच फिरत असतो का? नाही आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी आपण सांगत असतो. आपल्या शेजारी काय झालं, कोणाचं नुकसान झालं, कोणाचं बरं झालं, कोणाचं वाईट झालं, ते आपण सगळं सांगत असतो. कसा तरी आपला टाईमपास व्हावा. जे नाही घडलं ते सुद्धा आपण सांगतो का? कारण प्रत्यक्षपणे वेळ निघून जा, परंतु जे सत्य आहे ते सत्यच सांगितलं पाहिजे ना. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन. या पृथ्वी तलावर बघा असंख्य मार्ग आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे मार्ग आहेत ना. मुंबईला जाणारे आहेत, पुण्याला जाणार आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जिथे जाल तिथे. बरोबर की नाही? जिथे तुम्हाला जायचं तिथे तुम्ही प्रवास करू शकता. फक्त रस्ते माहीत असणं आवश्यक. जर आपण मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत तर मुंबईलाच पोहोचणार आहोत. जर आपण पुण्याच्या दिशेने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर पुण्यालाच जाणार ना. बरोबर की नाही? म्हणून पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमाने लागून कथा आरंभिली. ज्याप्रमाणे आपला चांगल्या प्रकारे वेळ जावा. आपण घरामध्ये असतो, आपण कशा प्रकारे वेळ घालवतो आपल्यालाच माहीत असतं. आपण समोर टीव्हीच्या समोर असतो, एखादा चित्रपट लागला, त्या चित्रपटामध्ये बघा प्रत्यक्षपणे 2.5-3 तास आपण पूर्णपणे पाहत असतो. मग नंतर आपण जेवायला बसतो आणि सरळपणे झोपून जातो. वेळ निघून गेला. एखादी मॅच असेल, एखादी सिरियल असेल, त्यामध्ये आपण वेळ घालवतो. हातामध्ये मोबाईल आलं की मोबाईलमध्ये बघा झोप लागेपर्यंत हातातून मोबाईल पडतो. तरी विचार करा, कसा तरी आपण वेळ घालवतो. परंतु आयुष्य ह्याची रत्नपेटी, त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. पण आनंद मिळाला का हो? नाही ना. फक्त आपण टाईमपास करत गेलो. आपल्या जन्माचं सार्थक होण्यासाठी जे आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे, त्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे साखरेची गोडी असते तशीच आपली या देहाची गोडी प्राप्त झाली पाहिजे. त्या आयुष्याला नवीन वळण प्राप्त होण्यासाठी बघा आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही समर्थ म्हणाले, परंतु आपल्याला या देहाची किंमत नाही. आपण अनेक प्रकारच्या कथा सांगतो, कहाणी सांगतो. जे आयुष्यात घडलेलं आहे ते सुद्धा सांगतो आणि नाही घडलं ते सुद्धा सांगत असतो. आपण आपल्या पद्धतीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण का? आपल्या मनामध्ये जे असतं ते आपण हलकं करत असतो. एखाद्याला सांगितलं की आपलं मन पूर्णपणे हलकं होतं. परंतु त्यांना जर आपण सांगितलं, परंतु त्यांनी जर आपल्याला काही मदत केली नाही, त्यांनी आपल्याला काही उत्तर दिलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही, तर सांगून उपयोग झाला का हो? आपण कहाण्या सांगितल्या, रडकथा सांगितल्या, रडकहाणी सांगितली. म्हणून काळक्रमाने लागून कथा आरंभिली. सुरुवात तर केलेली आहे, कथेला सुरुवात केलेली आहे, आरंभ केलेला आहे. मग पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगाजी बरविसी, वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐका. हे ऐकून श्रोता सुद्धा बघा वक्त्यास म्हणाला, एखादी छानशी गोष्ट सांगा. तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाले, कहाणी सांगतो पण सावधपणे तुला ऐकावं लागेल. आपण शाळेमध्ये होतो. शाळेमध्ये बघा आपल्याला टीचर असतील, सर असतील, एखादा धडा असायचा. त्या धड्याचं संपूर्णपणे सार, महत्त्व आपल्याला कळून द्यायचं. तेव्हा तो आपल्याला कळायचा. आपण कितीही वाचलं तरी त्या धड्याचा अर्थच कळत नव्हता. परंतु जेव्हा शिकवलं आणि तेव्हा बघा प्रत्यक्षपणे त्याचं महत्त्व छान गोष्टीरूपात सादर करून दिलं, तेव्हा ते आपल्याला कळालं ना. मग त्याच्या खालची पाठाखालची असणारी प्रश्नोत्तरे बघा आपल्याला उत्तर बरोबर आपल्याला देण्यात आली. कारण का? तो धडा आपल्याला संपूर्णपणे समजला गेला. मग तसंच असतं. आपण आपल्या घरी बघा आता जर पाहायला मिळत नाही, परंतु ज्या वेळेला आजी आजोबा असायचे ते आम्हाला गोष्टी सांगायचे आणि गोष्टी सांगता सांगता आम्हाला झोप लागायची. आता आजी आजोबा नातवासोबतच राहत नाही.
कारण त्यांची मुलं वेगवेगळी पडतात ना. समर्थ म्हणाले कोणाला काही बोलायचं नाही, जयाचा भावार्थ द्यायचा, तयास लाभ द्यायचा, मत्सर धरी तो पुसा, तयास त्याची प्राप्त मंगलाचरण समाप्त. बरोबर की नाही? म्हणजे आपण पूर्वीचा काळ आठवायचा आणि आत्ताचा काळ आठवायचा. कारण आजी आजोबा जे गोष्टी सांगायचे त्यांच्या काळच्या बघा, प्रत्यक्षपणे त्यांच्या आयुष्यात काय घडलं ते सुद्धा आपल्याला सांगायचं. परंतु आत्ताची पिढी मोबाईलमध्ये दंग आहे, व्यस्त आहे, टी व्ही पाहण्यात व्यस्त आहे. म्हणून श्रोत्याने प्रत्यक्षपणे वक्त्याला प्रश्न विचारला की आम्हाला छान प्रकारे गोष्ट सांग. मग वक्ता म्हणाला मी सांगतो, पण ते तुला शांतपणे ऐकायला लागेल, सावधपणाने ऐकायला लागेल. मग सुरुवात केली. एके स्त्री पुरुष होती, उभयंतामध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. एक स्त्री आणि एक पुरुष यांचं जोडपं, नवरा बायको. त्या उभयंतामध्ये अत्यंत प्रीती, अत्यंत प्रेम, जिव्हाळा. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते, परंतु दोघे अगदी एकमताने एकरूप असल्यासारखी वागत असत. ज्याप्रमाणे नवरा बायको यांचं नातं हे वेगळंच असतं. नवऱ्याचं असणारं जीवापाड प्रेम आपल्या बायकोवरती आणि बायकोचं असणारं जीवापाड प्रेम आपल्या नवऱ्यावरती. ज्याप्रमाणे संसार उत्तमाचा चालवायचा आहे, त्या संसारामध्ये अनेक अडचणी, अनेक संकट, अनेक प्रसंग उद्भवायला मिळत असतात. ते उद्भवतात, परंतु प्रत्येकाने प्रत्येकाची साथ जर दिली ना तर संसार सुखाचाच होणार आहे. जर अडचणींच्या वेळी, संकटाच्या वेळी जर कोणी कोणाला मदत केली नाही तर संसार सुखाचा होणारच नाही. म्हणून जाण केव्हा असते? जेव्हा संकटाच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा. म्हणून भाग दिलेला आहे. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हते. कोणी काही जरी सांगितलं तरी आपल्या नवऱ्यावरती असणारा विश्वास, कोणी काही सांगितलं तरी आपल्या बायकोवरती असणारा विश्वास. आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवायचाच नाही. जर आपण दुसऱ्यांवर विश्वास केला तर समर्थ म्हणाले आपला संसार नक्कीच बुडाला. कारण जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. दुसऱ्यांवर विश्वास ठेवून आपण आपल्या पत्नीवर किंवा आपण आपल्या नवऱ्यावर बघा, प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे संशय ठेवला, मग शेवटी संसारामध्ये अडीअडचणी आल्याच नाही, संकट उभं राहिलं. मग समर्थाने पुढच्या ओवीमध्ये भाग दिला. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. मग असा काही काळ लोटला, अनेक प्रकारे पाहायला गेला, संघर्ष केला आणि दिवस निघून गेले आणि त्यांना एक पुत्र झाला. तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता होता. उत्तम प्रकारे त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतले होते, आई वडिलांची शिकवणसुद्धा प्राप्त करून घेतली होती आणि मोठा कार्यकर्ता झाला होता. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर, काही तदर्द चतुर व्यापकपणे. आता त्याचं उत्तम प्रकारे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्याचं लग्नसुद्धा लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलाला सुद्धा एक मुलगा प्राप्त झाला, पुत्रप्राप्ती झाली. म्हणजेच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलो, बघा जीवनामध्ये अनेक संकट येत असतात, परंतु पुढे त्यासही झाला कुमार आणि तो पित्याहून आतुर.
पुढे त्याला एक पुत्र प्राप्त झाला आणि तो पित्यापेक्षाही उतावळा स्वभावाचा निघाला. असं का होतं? आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्यापुत्र व्याला, उदंड लोकसंचिला नाना प्रकारे. त्याने व्याप खूप वाढवला हो आणि अनेक कन्यापुत्रांना जन्म दिला. याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक निर्माण झाले. आता आई वडिलांनी दिलेली शिकवण, त्या शिकवणीमध्ये मुलगा उत्तम प्रकारे, परंतु त्याच मुलाचा मुलगा ज्याप्रमाणे बघा उतावळ्या स्वभावाचा निघाला. मग असं का झालं? कारण त्याने खूप व्याप वाढवला होता. ज्याप्रमाणे बघा आपण विचार करतो, अरे या मुलांचे आई वडील इतके शांत आहेत, मग ही मुलं अशी का? आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो. मग आपलीच मुलं मुली आपले ऐकत नाही, बरोबर की नाही? पाहावे आपणच आपण. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करी. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता. अज्ञान होतं, संपूर्णपणे देहामध्ये अज्ञान भरलेलं होतं आणि रागीट स्वभावाचा होता. कुणाचं जरा काही चुकलं ना तर बघा पूर्णपणे मत्सर करायचा, संपूर्णपणे एकमेकांवर राग व्यक्त करायचा. मग असं का? कारण तो प्रत्यक्षपणे 8 विषय विकारांमध्ये अडकला होता. त्यातला सर्वात जास्त म्हणजे मत्सर, क्रोध. अज्ञानामध्ये असल्या कारणाने त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. आता वडील काय म्हणणार? मुलगा असा निघाला, परंतु वडील स्वस्थ बसून राहिले होते. आता करायचं काय? आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झालेली आहे, संस्कार प्राप्त झालेले आहेत. आपल्या आई वडिलांनी जे बघा प्रत्यक्षपणे कष्ट करून आपल्याला वाढवलं, परंतु आपला मुलगा असा का निघाला? आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो, माझी मुलगी अशी का निघाली? परंतु त्याच्या लेकाने खूप संपूर्णपणे व्याप वाढवला होता. तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता. सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे, पणतू तो काहीच नेणे, सुकता संवारणे महाक्रोधी. नातू होता तो, परंतु अर्धच जाणत होता, तर पंतू काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकलं तर त्याचा संवार करी. आता आजी आजोबांना वाटायचं की माझा नातू उत्तमाचा आहे, परंतु नातूचा पंतू बघा प्रत्यक्षपणे क्रोधी होता. म्हणजे काय? राग मत्सर त्याला जास्त यायचा. प्रत्येकाला तो रागानेच उद्धटपणे कसाही बोलायचा. लेक सकाळांचे पालन करी, नातू मेळवी वरीचा वरी, पण तू चुकल्या संहार करी अकस्मात. सर्वांचा पालन पोषण कोण करायचा? नातू वारंवार प्रजा वाढवी, परंतु पंतू कुणी चुकलं तर त्या अकस्मात संहार करायचा. आजी आजोबांची मुलं बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सर्वांचं पालन पोषण करायचं. नातू वारंवार प्रजा वाढवी आणि कुणी चुकलं तर अकस्मात संवार करायचा. म्हणजे पंतू चुकला ना शेवटी. नातू उत्तमाचा निघाला, मुलगा सुद्धा उत्तमाचा निघाला, परंतु ज्याप्रमाणे पंतू अकस्मात संवार करायचा. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. याचप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला आणि प्रचंड विस्तार झाला. प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला. आता जिवंत जगायचं, परंतु जीवन जगत असताना
नियमितपणे वंश वाढत गेला. लहानाचा मोठा हळूहळू वाढत गेला. बराच काळ निघून गेला. विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानिना, परस्परे किंत मना बहुत पडिला. विस्तार इतका वाढला होता की मोजदाद करणं अशक्य झाले. पुढे वडिलांना कोणी मानेनासे झाले. सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला. हल्ली असंच पाहायला मिळतं. या कलियुगामध्ये मुलगा मुलगी आपल्या वडिलांचं ऐकायलाच मागत नाही. वडील जे सांगतात ते उत्तम प्रकारे आपण जर ऐकलं तर नक्कीच बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, त्यांचं जर आपण ऐकलं तर आपल्याला पुढे मार्ग मिळणार आहे. परंतु सर्वांच्या मनात परस्परांबद्दल संशय वाढू लागला. आता करायचं काय? परस्परे किंत मना बहुत पडिला. उदंड घर कल्लोह झाला, तेने कित्येक संवार झाला. विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले. उदंड गृहकलह सुरू होऊन त्यामुळे कित्येकाचा संवार झाला. थोरा मोठ्यांतही वितुष्ट झाले आणि बेबंदशाही माजली. घरामध्ये सुद्धा कलह सुरू झाला, भांडणं सुरू झाली, कित्येकाचा संवाद झाला. बघा, मुलगा बापाला म्हणायला लागला, मुलगी आईवडिलांना म्हणायला लागली. मग असं का झालं? थोरा मोठे, बघा, जे थोर होते, मोठे होते, त्यांचं सुद्धा ऐकत नाही आणि बेबंदशाही माजली. म्हणजे कोणी कोणाचं ऐकतच नव्हतं. घरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संपूर्णतः कटकटीचं वातावरण. मग कहाणी निरूपण, आपण आपल्या कहाण्या कोणाला सांगणार? आपल्या घरामध्ये काय चालू आहे? आपण जर दुसऱ्यांना सांगायला गेलो तर आपल्याच घरात मध्ये जे होते ते दुसऱ्यांना सांगितले, त्यांच्या घरामध्ये आनंद होईल. बरोबर की नाही? म्हणून नेणपणे भरी भरले, मग ते अवघेच संवारिले, जैसे यादव निमाले उन्मत्तपणे. अज्ञानाच्या भराने ते उन्मत्त झाले आणि मग सर्वांचाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकांशी भांडून मेले आणि त्याप्रमाणे संवार झाला. अज्ञानाने संपूर्णपणे देह भरला होता. समर्थ म्हणाले, अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैरागी सिद्धर्थे सद्गुरुपादोदकम पिबेत. मग ज्याप्रमाणे आपण आपला देह जर अज्ञानामध्ये असेल, कारण सर्व लोक ज्ञान शिकवायला आलेली, परंतु आपल्यामधला जो अज्ञान आहे तो कोणी बाजूला सारत नाही. बाप लेक नातू पणतू. बघा, बापाचा मुलगा लेक, लेकाचा मुलगा प्रत्यक्षपणे बापाचा नातू आणि नातूचा पंत. सकाळांचा झाला निपातू. कशी सुरुवात केली? कन्या पुत्र हेतू मातृ अनुमात्र नाही. बाप लेक नातू आणि पंतू सगळ्यांचा संवाद झाला, एकमेकांशी भांडण झाले आणि कन्यापुत्र पंतू नातू यापैकी कोणी शिल्लक उरलं नाही. कोण कोणाशी बोलायला मागत नाही. कधी प्रत्यक्ष अडचणी आल्यावर एकमेकांना मदत करत नाही. मग ऐसी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्त धन्य झाला प्रचितीने. आयशा या कहाणीचं जो विवरण करील तो जन्म मरण चक्रातून सुटेल याची प्रचिती घेतल्याने श्रोतानी वक्ता दोघेही धन्य झाले. मग आपण समजून जायला हवं की आपल्या बाबतीत सुद्धा असं घडतंय का? आपल्या घरामध्ये सुद्धा अशा कटकटी होत असतात. आपण विचार करतो, अरे का अशी माझी मुलं ऐकत नाही. आपल्याला आपले आई वडील सुद्धा सांगतात, अरे मुलाला समजव, मुलीला समजव. कारण का? शेवटी त्यांच्यामुळे आपलं
नाव खराब होतं. आपलं म्हणजे आपल्या आईवडिलांचं नाव खराब होत असतं. जे कष्टाने बघा इतकं उभारलेलं आहे ते मातीला मिळवत आहेत. मग अशा प्रकारची संपूर्णपणे कहाणी जर आपल्या बाबतीत घडत असेल, तो जन्मापासून सुटला श्रोता वक्त धन्य झाला प्रचिती. प्रचिती विन बैसोची सा. ऐसी कहाणी अपूर्व जेथे उदंड वेळ होत जाते, इतके बोलून गोसाविते निवांत झाले. अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जाते. अनेकांच्या घरामध्ये अशा कहाण्या पाहायला मिळतात. इतकं बोलून श्री गुरु निवांत झाले. कारण भांड्याला भांडा लागतोच. आपल्या घरामध्ये सुद्धा भांडण होत असतं. परंतु त्या भांडणाला सुरुवात कोण करतं, कशामुळे झाली, याचं कारण आपण शोधलं पाहिजे. समोरची व्यक्ती भांडत आहे म्हणून आपण जर भांडायला गेलो तर ते भांडण संपेल का? नाही. समोरचा भांडतोय ना, त्याचं कारण समजून घे. कशामुळे वाद झाला, ते वादाचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. तो वाद केव्हा मिटेल, केव्हा त्याचं महत्त्व कमी होईल. ऐसी कहाणी अपूर्व जेथे उदंड वेळ होते जाते, इतके बोलणं गोसाविते निवांत. आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. आमची कहाणी सरो. आता आमची कहाणी म्हणजे आमची कथा आता सरली पाहिजे आणि तुमच्या अंतरांगात भरली पाहिजे. असे बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचं कोणीतरी मनन करा. कारण ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे बघा, भगवंताचं स्मरण, भगवंताचं श्रवण जर आपण करत राहिलो ना, त्या श्रवणाचा मनन आणि मननाचा निजध्यास आपल्याला करता यायला हवा. म्हणून भगवंताने उत्तम असं सांगितलं, जे प्रत्यक्षपणे श्रवण झालेलं आहे ना, ते तुमच्या अंतरंगात भरलं पाहिजे. नुसतं वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतळे नरकाचं याला काहीच उपयोग नाही. सुकत वाकत आठवले, इतुके संकळित बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. आता चुकत माकत जेवढं आठवलं तेवढं संकलित करून येते सांगितलं ना. त्यात अधिक उणे काय झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केले पाहिजे. न्यूनपूर्ण क्षमा केली. ज्याप्रमाणे आपण बघा, एखादी गोष्ट कोणी सांगितली परंतु त्या गोष्टीचा आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कोणी आठवण काढून दिली तर आपल्याला जाणीव होते की मला कोणीतरी सांगितली होती. मग ते चुकत माकत आपण आठवण करून ती गोष्ट सांगायला सुरुवात करत असतो. परंतु त्यातले काही शब्द खरे सुद्धा असतात आणि खोटे सुद्धा असतात. मग ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची आरती. बघा भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे अशी ही कहाणी जी लोक निरंतर विचारपूर्वक ऐकतील ते जगोद्धार करतील. कारण विचार आपल्यामध्ये उत्तमाचे असले पाहिजेत. शेवटी अविचार, वाईट विचार डोक्यात आणून उपयोगाचं नाही हो. चांगले विचार जर आपल्या मनामध्ये असतील, डोक्यामध्ये असतील तर शेवटी त्या विचारांनीच आपलं जगोद्धार होईल. त्या जगोद्धाराचं लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलीचे. जगोद्धाराचं लक्षण म्हणजे जर आपण पाहायला गेलो जगोद्धार कसा होईल या प्रत्यक्षपणे कहाणीचं विवरण करून त्यातून सार निवडला पाहिजे. कारण बोलणारे भरपूर आहेत परंतु ऐकून घेणारे कमी आहेत.
मग जाणीव झाली पाहिजे. बोलणारा बोलून जातो, परंतु ऐकणाऱ्यांनी काय ऐकलं ते माहीत नाही. आपल्याला जर कोणी विचारलं, अरे या व्यक्तीने काय सांगितलं, मग आपण उत्तर काय देतो, अरे ती व्यक्ती काहीतरी बोलत होती एवढं मात्र खरं आहे, पण काय बोलली ते आपल्याला अजून माहिती नाही. म्हणजे का, आपलं लक्ष नव्हतं. मग जगोद्धाराचं लक्षण केले पाहिजे विवरण. मग जगोद्धार कसा होईल याचं लक्षण आपण ऐकलं पाहिजे. त्या कथेचं विवरण करून त्यातून सार काय, चांगलं काय, वाईट काय हे शोधता आलं पाहिजे. ह्यालाच तर निरूपण म्हणतात ना. पण निरूपण सर्वजण करत असतात, परंतु श्रवण बघा, श्रवण ऐकायला खूप कंटाळा येतो. म्हणून समर्थ म्हणाले, आता श्रवण केले याचे फळ, क्रिया पारटी तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सांग. निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्वे कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह. निरूपण आता लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आपण ऐकत नाही. जे आपल्याला श्रवण आहे ते श्रवणाचं आपण मनन करत नाही, मननाचा निजध्यास करत नाही. काय शिकवण दिलेली आहे, संतांची शिकवण असेल, संतांचं निरूपण असेल, आपल्याला ऐकता आलं पाहिजे. आपण शाळेमध्ये जायचो, शाळेमध्ये आपल्याला टीचर सांगायचे, सर सांगायचे, गुरुजी सांगायचे की लक्षपूर्वक सर्वांनी ऐका. आपण किती ऐकायचो, आपण लास्टच्या बेंचवर असायचो आणि लास्टच्या बेंचवर असणाऱ्या, बाजूला असणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपण काय करायचो, बोलत असायचो. मग समोर असणारे बघा, गुरुजी किंवा बाई, टीचर असतील, सर असतील, ते आपल्याला उठवायचे, उठ आता मी जे काही सांगितलं ते आता सांग. मग आपलं ततनं पप व्हायचं. काय सांगितलं, आपण फळ्याजवळ बघायचो, काहीच लिहिलेलं नाही आहे, म्हणजे आपलं लक्ष नव्हतं. आपण इकडे तिकडे आजूबाजूला पाहतोय, सर्व मुलं मुली हसायचे. मग तेव्हापासून आपण लक्ष द्यायला सुरुवात केली, कारण का आपली इन्सल्ट झाली, बरोबर की नाही. आपण लक्ष दिलं नाही. मग जर आपण अभ्यास केला नाही, लक्ष दिलं नाही, शेवटी परीक्षेत कमी मार्क मिळणार ना. मग निरूपणी प्रत्यय विवरावे, निरूपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. जे शिकवलेलं आहे त्याचं सार काय, आसार काय आपल्याला घेता आला पाहिजे. ज्याप्रमाणे शाळेमध्ये वर्गपाठ असायचा, घरी आल्यावर गृहपाठ असायचा, मग त्याचप्रमाणे अभ्यास केला तर नक्कीच यश प्राप्त होणार आहे. अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घेतलं पाहिजे. नुसतं ऐकून उपयोगाचं नाही. आपण फक्त दाखवण्यापुरता करत असतो, परंतु दाखवण्याजोगा आपण कार्य करायचं नाही. अनेक तत्वांचा उलगडा कसा होईल आणि समजता समजता स्वानुभव कसा होईल हे पाहिलं पाहिजे. विवरो न पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह, अखंड निरूपण राहे समाधान. पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 हे अष्टदेह आहेत. बघा, याचं विवरण करून घेतलं पाहिजे, म्हणजे साहजिकच श्रोता निसंदेह होईल, मात्र अखंड निरूपण करीत राहिल्याने शाश्वत समाधान प्राप्त होईल. ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे. आपला देह लाख मोलाचा आहे, त्याची कधीही किंमत करता येणार नाही. परंतु ज्याप्रमाणे अखंड निरूपण ज्या देहाकडून होत आहे त्या देहाला शाश्वती समाधानी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु जी व्यक्ती प्रत्यक्षपणे चलबिचल आहे, ज्या व्यक्तीच्या अंतरी कधीही नामस्मरण नाही, अखंड श्रवण नाही, मग ती समाधानी राहील का? नाही. म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी ना. म्हणून पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून अष्टदेह प्रकृती. ज्याप्रमाणे आपली पंचमहाभूत आहेत,
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांपासून झालेला हा जो नरदेह आहे आणि त्याचप्रमाणे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून अष्टदेह. बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आपल्याला विवरण करायचं आहे, अखंड निरूपण सुद्धा, अखंड श्रवण सुद्धा आपल्याला करायचं, परंतु आपल्याला शाश्वती कशी प्राप्त होईल? तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैचे असेल तेथे, या कारणे गुल्ली पडते कोणी एक असाल. तत्वांचा गलबला, तेथे निवांतपणा कसा जपेल? तत्व, ज्याप्रमाणे तत्व मगाशी सांगितलं, पृथ्वी, तेज, आप, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहेत, तत्व आहेत. मग तत्वांचा गलबला झाला, मग निवांतपणा कसा असेल? आपण बघा, आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसलेलो आहोत. आता खुर्चीमध्ये बसलेलो आहोत आणि आपलीच मुलं, आपल्या मुली बघा घरामध्ये आरडाओरडा करत असतील, किंवा शेजारी पाजारी असणाऱ्यांची मुलं मुली बघा बाहेर आरडाओरडा करत असतील, तर आपल्याला निवांतपणा होईल का? निवांतपणा आपल्याला प्राप्त होईल का? नाही होणार. परंतु हां, एखाद्या समुद्रकिनारी गेलात किंवा एखादं निसर्ग सौंदर्य आहे, जिथे झाड आहे, त्या झाडाच्या सावलीखाली पार आहे, त्या पारावर जर तुम्ही बसलात तर मनाला सुद्धा शांती मिळेल. परंतु प्रत्यक्षपणे आपल्या मनामध्ये त्या भगवंताचं स्मरण जर असेल ना, तर नक्कीच या देहाला मनाचे विश्रांतीने समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार. आता समजून जायचं की प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, या घोटाळ्यापासून कोणी एकाने नेहमी अलिप्त असलं पाहिजे. आईसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढील समासी लघुबोध सावध ऐका. आता पुढच्या समासामध्ये सुद्धा प्रत्यक्षपणे विवरण करून दिलेलं आहे. पुढील समासी लघुबोध म्हणजे एक लहान समास प्राप्त करून दिलेला आहे. आता ऐकायला सुद्धा आपल्याला बघा कठीण होते. 2-2.5 तास आपल्याला श्रवण करता येत नाही, परंतु आता श्रवण तर करायचं आहे, आपल्याला शाश्वती सुद्धा प्राप्त करून घ्यायची. मग ऐसा सूक्ष्म संवाद, जर आपल्यामध्ये संवाद असेल, गुरु शिष्यांचा जर संवाद घडत असेल, तर घरामध्ये वाद होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि वादाला सर्वात मोठं कारण म्हणजे काय? आपल्यामध्ये न होणारं संवाद. जर संवाद घडत असेल तर वादाला बघा वाचा सुद्धा फुटणार नाही. मग तो पुन्हा पुन्हा स्पष्ट करून आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये बघा पाहायला गेलो तर क्षुल्लक कारणावरून भांडण करत असतो, वादाला वाद असतो. मग त्या वादाचं कारण काय? काही एखादं क्षुल्लक कारण असतं, परंतु आपण तेच वाद, तोच भांडण कुठपर्यंत नेतो? मग आता पुढच्या समासात लघुबोध प्राप्त करून दिलेला आहे, तो सुद्धा श्रोत्यांनी सावध होऊन आता ऐकला पाहिजे. परंतु आपण ऐकण्याच्या स्थितीतच नसतो. लोक काय म्हणतील हे ऐकण्यापेक्षा आपण लोकांना काय म्हणू हे आपण सर्वात जास्त मानत असतो. परंतु समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपला देह बघा प्रत्यक्षात एकमेकांना आपल्या कहाण्या सांगत असतो, कथा सांगत असतो, आपली रडगाणी सांगत असतो, आपल्या घरातलं जे काही आहे ते दुसऱ्यांना सांगत असतो. परंतु ते दुसऱ्यांना सांगण्याऐवजी आपण जर स्वतःहून स्वतःची परीक्षा पाहिली, स्वतःहून स्वतःची परीक्षा केली, तर आपल्याला स्वतःहून स्वतःची उत्तरं प्राप्त होतील. दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांची मजा होईल, आपल्याला त्याची उत्तरं तर मिळणारच नाही, परंतु दुसऱ्यांच्या जीवनात आनंद तर होईलच. आपल्याला अस्वस्थ वाटेल, आपल्याला वाटेल की या व्यक्तीला सांगून आपलं मन हलकं झालं, परंतु मन हलकं नाही झालं, त्याच्या जीवनात आनंद झाला आणि ते सांगून आपल्या जीवनामध्ये
प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कारण का? त्याने त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला अजूनपर्यंत दिली नाही. म्हणून सूक्ष्म संवाद आपल्यामध्ये असा घडायला हवा, ज्याप्रमाणे आपलं नातं, ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे भगवंताचं आणि आपलं जे नातं आहे ते नातं आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचं. त्या नात्यावरती असलेला आपला विश्वास हा टिकून ठेवायचा आहे. म्हणून केलेची करावा विशद सांगितलं. पुढील समासी लघुबोध सावध ऐका. म्हणून पुढच्या समासामध्ये लहानसा समास आहे, तो प्रत्येकाने सावध होऊन ऐकलं तरच प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त होणार आहे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढील समासी लघुबोध सावध ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपणाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.